प्रेमाने बोला. आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. अगदी बऱ्याच वेळापासून जवळपास 1.5 तास होतोय या ठिकाणी आपण सद्गुरूचे वचन प्रत्येक महात्मा समोर येऊन सद्गुरूचं गुणानुवर्णन करत आहे, महिमा गात आहे, धन्यता मानत आहे की असा समर्थ सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला आणि आमचं जीवन सुखमय केलं. सत्संगजी एक वचन पण आहे, ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने. सत्संगजी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तर आपण केली आहे, परंतु ते ज्ञान आपण घेतलं, त्या ज्ञानावर चालण्याची आवश्यकता आहे. संत महात्मे आपल्याला समोर येऊन जागृत करण्याचा प्रयास करत आहेत की बाबांना तो परमात्मा पाहिलाय, ईश्वर पाहिलाय, असंख्य नावाने संबोधली जाणारी जी सत्ता आहे ती सद्गुरूच्या कृपेने आपण पाहिली, किंवा सद्गुरूने आपल्याला ती दाखवली. मग गरज आहे त्या ज्ञानावर चालण्याची. आत्ताच महात्मा सुद्धा म्हणाले की इतके दिवस झाले सत्संग सुरू होऊन आणि 2 ते 3 गावापेक्षा जास्त गावामध्ये हा प्रचार किंवा सत्संग चालू नाहीये. सत्संगाची मला गरज आहे त्या ज्ञानावर चालण्याची. जे सद्गुरू मला उपदेश देत आहे की ज्ञान प्राप्त केलंय, परमात्मा बघितलाय, पाहिलाय, परंतु त्या ज्ञानावर जर मी चालत नसेल तर मग आपण कितीही ओपन प्रोग्राम घेतले, कितीही समागम घेतले आणि त्या समागमामध्ये जर मी म्हणत असेल की मी परमात्म्याला पाहिलंय, देवाला पाहता येतंय, ईश्वराला पाहता येतंय, तर महात्माजी किती लोकांना खरं वाटतं व किती लोक हसतात आपल्याला. बरोबर आहे की नाही? बाहेर ओपन प्रोग्राम आहे, गेल्याबरोबर तास जर म्हणला की मी देवाला पाहिलंय आणि तुम्हालाही पाहता येतं. सत्संगाची लोकांसाठी ती हसण्याची गोष्ट आहे, परंतु हा महात्मा खरं सांगतोय, सत्य सांगतोय की जीवनामध्ये माझ्या परमात्मा आलाय, तुम्हालाही तो पाहता येतो, सद्गुरूच्या कृपेने तो तुम्ही पाहू शकता. प्रमाणही महात्मा देत आहेत. भगवद्गीतेचे असतील, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे असतील, भक्त्या तोनन्या शक्य अहमे वेद्य अर्जुन ज्ञातू दृष्टांच तत्वेन प्रवेशांचे पर्यंत, की अनन्य भक्तीच्या योगाने साधक मला सुलभतेने पाहू शकतो, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात. प्रमाणही महात्मा देतोय, मी देतोय, परंतु तरीसुद्धा या जगाला लोकांना खरं वाटत नाहीये. ही शोकांतिका आहे. का वाटत नाहीये? मी ओपन प्रोग्राममध्ये सगळ्यांना सांगतोय मी परमात्मा पाहिलाय, देवाला पाहता येतोय, ईश्वराला पाहता येतोय, आणि पेठेत गेल्याच्या नंतर माझे उद्योग चालूच असतात. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ते ज्ञान येत नाही, वचन सुंदर आहे, ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने, की माझं जीवन जर मला सुंदर बनवायचंय, लोकांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा असं जर मला वाटत असेल तर गुरुनी सांगितलेला शब्द तो मला माझ्या आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. एक अभंग सुद्धा सुंदर आहे, सुवर्णाचे भांडे दुधाचे आंगण कुसुंबा घालून नाश केला, तोडूनी चंदन कर्दळीचे वन बाबुळा रक्षण बैसविले, ज्ञानदेव म्हणे ऐसे ना करावे शरणरी गावे सद्गुरुशी. संतांनी या शरीराला सुवर्णाचं भांड म्हटलंय, सोन्याचं भांड म्हटलंय. सुवर्णाचे भांडे दुधाचे आंधण, पण माणसाने याच्यामध्ये भगवंतानं आत्मचैतन्य रूपी दुधाचे आंधण याच्यामध्ये ठेवले, परंतु माणसाने याच्यामध्ये शरीरविकार टाकून द्वेष, निंदा, नफरत यासारख्या कुचक्या भावना टाकून हे दुधाचं आंधण नाश केला आहे असं संत म्हणत आहेत. जोपर्यंत हे या शरीरामध्ये, या सोन्याच्या भांड्यामध्ये निंदा, द्वेष, नफरत यासारख्या कुचक्या भावना जोपर्यंत बाहेर पडत नाही, तोपर्यंत माझा देह भगवंत होणार नाही, मी भगवंत होणार नाही आणि लोकांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. सद्गुरू काय प्रयास करत आहेत? हाच तर प्रयास सद्गुरू करत आहेत. प्रेम, नम्रता, सहनशीलता, इतरांविषयी द्वेष या भावना गळून पडायला पाहिजेत आणि इतरांविषयी प्रेम, नम्रता, सहनशीलता या भावनांचा उगम झाला पाहिजे. हा प्रयास सद्गुरू करत आहेत. आज जगाच्या पाठीवर एकमेव निरंकारी मिशन आहे
की आपल्याला ते परमात्मा दाखवत आहे, ईश्वराची ओळख करून देत आहे. आणि ईश्वराची ओळख करून दिली आणि जा आपापल्या पद्धतीने काय करायचं ते करा असं करताय का? तर मुळीच करत नाही. ही सत्संग रूपी आपल्याला व्यवस्था सुद्धा या मिशनने करून दिलेली आहे, सद्गुरूने करून दिलेली आहे, की जेणेकरून माझं आयुष्य सुंदर व्हावं, माझं जीवन सुंदर आणि सुखमय व्हावं आणि माझ्या जीवनाकडे पाहिल्याच्या नंतर इतरांना तो प्रश्न पडावा की हा नेमका करतोय काय. जोपर्यंत माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर समाजाला प्रश्न पडत नाही की हा करतोय काय, तोपर्यंत आपल्या शब्दावर, आपल्या वाणीवर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण त्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये ते ज्ञान मी जे प्राप्त केले ते ज्ञान जगणं आवश्यक आहे. मग वरतून मी दिसायला कसा का असेना, काळा असेल, गोरा असेल, उंच असेल, बुटका असेल, याला काही एक महत्व नाही आहे. तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा सुंदर आहे. कस्तुरीचे रूप अति हिनवर, माझी असे सार मोलतया, आणि काही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोलतया, काय रूपे असे परीस चांगला, धातू केली मोला वाढते, फिरंगी अटिता नय बारा रुके, गुना मुलविके सहस्रावली, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. कस्तुरीचे रूप अति हिनवर, ती कस्तुरीचं रूप दिसायला हीन आहे, कुरूप आहे, दिसायला आकर्षक नाहीये, सुंदर नाहीये, परंतु त्याच्या आत जो सुगंध दडलेला आहे त्या सुगंधामुळे तिला मोलाचं समजलं जातं. बरोबर आहे की नाही बाबा? चंदनाच्या झाडाची सुद्धा अवस्था काय वेगळी नाहीये. चंदनाचं झाड सुद्धा दिसायला आवडधोबड आहे, वाकडं तिकडं आहे, सुंदर नाहीये, परंतु त्याच्या आत जो सुगंध दडलेला आहे त्या सुगंधामुळे त्या चंदनाच्या झाडाला मोलाचं असं समजलं जातं. काय रूपे असे परीस चांगला, परीस सुद्धा दिसायला कसा आहे, वरतून दिसायला आवडधोबड आहे, सुंदर नाहीये, परंतु लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य या परिसामध्ये आहे, म्हणून त्याला धन्यता प्राप्त झाली, म्हणून त्याला मोलाचा असं समजलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात की एखादी तलवार जर वितळली आणि विकायला काढली तर तिचे 12 पैसे सुद्धा येणार नाहीयेत, पण तीच तलवार जर धार लावून विकली तर तिचे 12,000 रुपये सुद्धा येतील. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, की जातीवर श्रेष्ठता गणली गेली नाहीये. या सभा मंडपामध्ये अनेको जाती धर्माचे लोक आहेत, पण त्याच्यावर धन्यता मानली आहे का? तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. ती धन्यता कोणाला प्राप्त झाली आहे? की ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे, ज्यानं भगवंताची प्राप्ती केली आहे, ज्याच्यामध्ये ते दिव्य गुण आहेत, त्याला धन्यता प्राप्त झाली. इथं आलेला महात्म्याच्या गुणावरून, आचरणावरून त्याची श्रेष्ठता गणली जाते. एखादा काळा असेल परंतु त्याचं कर्म जर समर्पण भावनेने त्याची भक्ती चालू असेल तर त्याला धन्यता प्राप्त झालेली आहे. सद्गुरूने ती धन्यता आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. जो परमात्मा अंगसंग आहे आपल्याला तो तर दाखवला आहे, त्याची भक्ती आपल्याला करायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंगसंग माझ्या प्रभू असूनी, मी राहतो या प्रभू माझी. मग मी जर या प्रभूमध्ये राहतोय, माझ्या अंगसंग जर परमात्मा आहे, तर महात्मा म्हणाल्याप्रमाणे मग माझा अहंकार का जात नाही? अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. मान अपमान वाढविसी हेवा, आणि दिवस असता दिवा हाती घेशी. माझ्या अंगसंग परमात्मा आहे, मला देवाचा शेजार आहे, मग माझा अहंकार का जात नाहीये? महात्मा म्हणाल्याप्रमाणे मी कुठंतरी कमी पडतोय, मला कशाचा तरी अभिमान झाला, अहंकार झालाय. हे ठिकाण जे आहे, हे मिशन जे आहे, हे ज्ञान जे आहे, हे इतरांपेक्षा वेगळं आहे. इथं आल्याच्या नंतर माणसाची पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान हा गळून पडायला हवा. तो जर या ठिकाणी आल्याच्या नंतर वाढत असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का शृंगार होईल. विचार करण्याची आवश्यकता आहे, कधीतरी ताटी लावण्याची आवश्यकता आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली, ना आतमध्ये बसले, पण त्याच्या पाठीमागं कारण होतं की आत्ममंथन. की याच्या पाठीमागून हे शिकण्यासारखं आहे की वक्त्याने, समाजाला प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीने,
समाजाला जागा करणाऱ्या महात्म्याने कधीतरी ताटी लावून आपल्या अंतर्मनात डोकून पाहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आत्ममंथन केलं पाहिजे. वर्षापासून आपण तेच तर ऐकतो ना, आत्ममंथन. पण वर्ष संपत आलंय, परंतु माझं आत्ममंथन संपून माझी दिशा त्या जागृतकडे जातीये का, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मला 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले मी महात्मा आहे. मग आज महात्मा जे नवीन आले, 2 वर्ष झाले असतील ज्ञान घेऊन, 3 वर्ष झाले असतील, त्याच्यासमोर जर माझा अहंकार जर जागा होत असेल, मला जर अभिमान येत असेल की मी जुना आहे, तर मग सत्संगची मी ज्ञानावर आहे का, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. बाबाजी म्हणायचे, एखादी जुनी जर गाडी असेल तर ती जुनी गाडी धक्का मारल्याशिवाय सुरू होत नाही, ती पेट्रोल जास्त खाते. तसं मी किती जुना आहे याला महत्त्व नाही आहे, पण मी गुरुच्या शब्दावर आहे का, गुरुने सांगितलेल्या आदेशा उद्देशावर आहे का, मिशनच्या नियमावर मी आहे का, हा विचार करणं गरजेचं आहे. सत्संग जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालंय, ज्ञान सद्गुरूने दिलंय, असा हा परमात्मा दाखवलाय. अंगसंग माझ्या प्रभू आहे, मी राहतो या प्रभू माझी, खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. ती सर्व काही माझं त्याच्यामध्ये चालू आहे, फक्त गरज आहे मला त्या अवस्थेपर्यंत जाण्याची. संत म्हणाले, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, सर्वांगटी राम देहाले ही एक, ईश्वरा सर्वभूतानां हृदयशर्जुन तिष्ठती, ब्राह्मय सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. तो परमात्मा सगळ्यामध्ये आहे, जळीस्थळी आहे. महात्मा म्हणाल्याप्रमाणे सर्वांच्या घटात आहे. जे जे माझ्या डोळ्याला दिसतंय ते ते ब्रह्मस्वरूप आहे, तो ईश्वराचा आविष्कार आहे. मग दारात आलेल्या वनगाईला मी किती फटके मारतो प्रेमाने मला. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, हे जर मी म्हणत असेल तर मग दारात आलेल्या कुत्र्याला मी किती दगड मारतोय प्रेमाने मला. हा विचार करण्याची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी बसून नुसते प्रमाण देत राहिलो, या ठिकाणी बसून नुसतं मी समाजाला सल्ला देत राहिलो, परंतु माझी भक्ती कुठपर्यंत पोहोचली हा विचारच मी कधी केला नाही. आणि म्हणून सद्गुरूने जागा केलं आणि आपल्याला स्लोगन दिला आत्ममंथन, की बाबा आता तुला आवश्यकता आहे की आत्ममंथन करण्याची. तू जे बोलतोय, जे समाजाला उपदेश करतोय, ते तुझ्यामध्ये आहे का. बुरा जो देखने मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई. मला ती धूळ साफ करण्याची आवश्यकता आहे. आपण ते उदाहरणही ऐकलं असेल की समोर एका इमारतीमध्ये एक कुटुंब राहत होतं आणि समोर एक महिला धुणं वाळू घालायची दोरीवर, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या खिडकीच्या काचेतून ती महिला, शेजारची महिला रोज पाहायची आणि आपल्या नवऱ्याला म्हणायची की ही बाई, समोरची बाई जी आहे ना, ही धुणं धुते पण सगळा मळ कपड्याला असतो, सगळा कपड्यावरच मळ राहतोय. म्हणे असं कसं धुणं धुते काय माहिती. लग्नाला तर भरपूर वर्ष झाले, काम तर संसार तर बऱ्याच वर्षापासून करते, परंतु हिला आजपर्यंत धुणा धुता आला नाही. 2-3 दिवस झाले, बऱ्याच वेळा ती पत्नी त्या नवऱ्याला सांगायची. पण एक दिवस नवऱ्याने लक्ष दिलं की बाबा ही मला रोजच सांगते, काहीतरी मी लक्ष दिलं पाहिजे. म्हणून त्या खिडकीतून पाहिलं त्या नवऱ्यानं आणि त्या बायकोला सांगितलंय की तिला धुणं धुता येत नाही, अशी अवस्था नाहीये, आपल्या खिडकीवरची काच पुसावं लागेल. धूळ काचीवर बसली आहे आणि आपण काय म्हणतोय, त्याला ते जमत नाही, तो महात्मा सेवा नीट करत नाही. गालिब सारखी आपली अवस्था झाली. उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. धूल चेहऱ्यावर लागली ना आपण आरसा साफ करत बसलोय. सद्गुरूने आपल्याला ते जागरूक केलं की बाबा आत्ममंथन कर. तू जे बोलतोय याच्यावर विचार कर. तू समाजाला जे सांगतोय, जे पवित्र असं शाश्वत असा परमात्मा, सनातन असा परमात्मा, अविनाशी असा परमात्मा तू बघितलाय, मग तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर इतरांना वाटलं पाहिजे की खरंच तू परमात्मा पाहिलाय. नाहीतर माझे कर्म जर
असतील की समोरचा अरे म्हणला की मी का रे म्हणायचं, समोरच्याने हात उघडला की मी 2-4 काना खाली मारून द्यायच्या आणि परत ओपन प्रोग्राम घेतला की म्हणायचं मी परमात्म्याला पाहिलंय, तुम्ही पाहू शकता. कोणी विश्वास ठेवेल का? कोणीही ठेवणार नाही. आधी मला माझं आचरण बदलावं लागेल, मला ज्ञानावर जगावं लागेल. ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का शृंगार बने. माझं जीवन जर मला सुखमय करायचं असेल, सुंदर करायचं असेल, तर मला ज्ञानावर चालावं लागेल. पण नुसतं म्हणून उपयोग नाहीये. अंग संग माझ्या प्रभू सुनी, मी राहतो या प्रभू माझी. खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. जर मला त्या अवस्थेपर्यंत जायचं असेल तर माझ्या श्वासाश्वासामध्ये तो परमात्मा, त्या भगवंताचं चिंतन असायला हवं. श्वासोच्छवासी स्मरण करूनी याच्या संगे प्रेम करू, सदैव राहे समक्ष माझ्या, दर्शन याचे सदा करू. जर मला असं वाटत असेल की माझा परमात्मा माझ्या समोर असावा, माझ्या अंगसंग असावा, याची जाणीव जर मला 24 तास व्हावी, असावी असं वाटत असेल तर मला श्वासाश्वासाला नामस्मरण करणं गरजेचं आहे. माझ्या श्वासाश्वासामध्ये भगवंताचं चिंतन करणं आवश्यक आहे. पण सहसा महात्मा जे आपण म्हणतो की मला वेळ नाही, मला वेळ मिळत नाही, करायची तरी इच्छा असते. पण तुम्हाला एक श्रीमंत व्यक्तीचा मी सिद्धांत सांगेन. धीरूभाई अंबानी सगळ्याला माहिती आहे, मोठे उद्योगपती आहेत धीरूभाई अंबानी. आता नाही आहेत, परंतु ते त्यांच्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये 8 दिवसाची भगवत कथा ठेवायची. ते भगवंताचं चिंतन व्हावं 8 दिवस म्हणून भगवत कथा ठेवायचे. 8 दिवस त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असायचा. किती दिवस? 8 दिवस मोबाईल स्विच ऑफ असं. त्यांच्या मित्रांनी विचारलं, म्हणाले धीरूभाई तुम्ही 8 दिवस मोबाईल बंद ठेवता, एवढे मोठे उद्योगपती तुम्ही, तुमचा 1-1 सेकंद कामाचा आहे, 1-1 सेकंद तुमचा महत्त्वाचा आहे. 1 मिनिट तुमचा मोबाईल बंद राहणं म्हणजे कितीतरी करोडो रुपयाचं नुकसान तुमचं आहे. मग तरी सुद्धा तुम्ही 8 दिवस मोबाईल बंद ठेवता. धीरूभाई म्हणले आपण एक साधन वापरतो मोबाईल, तर त्या मोबाईलने दिवसभर चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून आपण काय करतो, रोज संध्याकाळी त्याला 1 तास 2 तास चार्जिंगला लावतो. बरोबर आहे की? चार्जिंगला लावतो का? तर त्यानं दिवसभर चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून. तसं हा शरीररूपी जे मोबाईल आहे, या शरीररूपी मोबाईलने 357 दिवस चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून 8 दिवसाची ही चार्जिंग आहे. काय म्हणाले उद्योगपती? 8 दिवस मोबाईल बंद. आणि माझा मोबाईल सत्संगमध्ये वाजला की मी उठून बाहेर जातो, उचलतो. शासनाने सांगण्याचा भावार्थ असा आहे की एवढा मोठा उद्योगपती देवाला वेळ देतोय, मग मी 8 दिवसातून 2 तास मी या ठिकाणी पूर्ण तन मन धनाने बसू शकत नाही का? एक तर मी येतोय अर्धा तास उशिरा, त्याच्यात 10-20 मिनिटं माझ्या डोक्यात हाच विचार असतो की मी बाहेरचा लॉक लावलाय काय, गेट लावलाय काय, घरची गाडी मी आत एक गाडी घेऊन आलोय, दुसरी गाडी गेटच्या आत लावली का. अर्धा तास माझा याच्यात निघून जातोय, अर्धा तास उशिरा येतोय आणि उरलेल्या 1 तासात मी 4-4, 5-5 वेळेस तो मोबाईल उचलून पाहतोय, एखाद्या अर्ध्याच बाहेर निघून जातोय. सांगण्याचा भावार्थ असं, एवढा मोठा उद्योगपती तो सुद्धा देवाला वेळ देतोय, मग माझ्यासारख्या साधारण महात्म्याने, दासने या भगवंतासाठी, किंवा भगवंतासाठी नाही माझ्यासाठीच म्हणायचं, माझ्यासाठी 2 तास वेळ आपण द्यायला सुद्धा आपण देत नाहीये, हा सांगण्याचा त्या पाठीमागचा. म्हणजे एवढा मोठा उद्योगपती सुद्धा चार्जिंग रूपाने, म्हणजे ज्याप्रमाणे महात्मा म्हणतात की आपण आठवडाभर आपला हा शरीररूपी मोबाईल चार्जिंग राहावा, सुरळीत चालावा, चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून ही 2 तास आपल्याला सुद्धा चार्जिंग करणं गरजेचं आहे. मग माझ्यासारख्या सुद्धा सत्संगाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माझ्यासारख्याने सुद्धा या ठिकाणी तन मन धनाने येणं गरजेचं आहे. काहीचं म्हणणं आहे की बाबा सद्गुरूने सांगितलंय की प्रपंच पहा, घरात राहून भक्ती कर, 5वा प्रण आहे, 4था प्रण आहे की आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये राहायचं, गृहस्थाश्रमामधूनच
मध्ये राहून, त्या दिवशी महात्मा सांगत होते गृहस्थ आश्रमामध्ये राहूनच भक्ती करायची. सत्संग म्हणजे आपल्या 4था प्रण लक्षात राहतोय, पण पहिला प्रण लक्षात राहतोय का? सत्संगला उशीर झाला, येणं झालं नाही म्हणून आपण म्हणतोय सद्गुरूंनी हे पण करायचं सांगितलंय, गृहस्थमध्ये सुद्धा राहायचं सांगितलंय, घरची कामं सुद्धा करायची सांगितली. परंतु पहिला प्रण मात्र म्हणजे आपण काय करतोय, 5 प्रण आहे ना आपल्या सोयीनुसार घेतोय. बरोबर आहे की नाही? प्रेमाने बोला. कुठंतरी जागृत होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या समागमाचा स्लोगन सुद्धा आपला सद्गुरूने काय दिलेला आहे, जागृती. की बाबा आता जागृत होण्याची आवश्यकता आहे. वर्षभर तू आत्ममंथन केलंय, आता तुझी ती क्रिया संपली असेल आत्ममंथन, तू आता वर्षभर केलं, आता कधीपर्यंत आत्ममंथन करणार आहे? आता तुला जागृत होण्याची गरज आहे. सत्संगाची ती जागृती आपल्यामध्ये आता आणण्याची गरज आहे. आत्ममंथन करून झालंय, जागृत होण्याची आवश्यकता आहे. सद्गुरूने आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे. श्वासाश्वासाला त्याचं सुमरण, त्याची नामस्मरण करण्याचा सल्ला दिलेला आहे, ते कर्म दिलेलं आहे. श्वासोच्छवासी स्मरण करून याच्या संगे प्रेम करू, सदैव आहे समक्ष माझ्या दर्शन याचे सदा करू. की श्वासाश्वासाला गीत सुद्धा आहे ना, हर श्वास में हो सुमिरन तेरा युरू बीत जाए जीवन मेरा. की जोपर्यंत श्वासाश्वासाला सुमिरन होणार नाही, नामस्मरण होणार नाही, तोपर्यंत मला आठवण राहणार नाही की सगळ्यांमध्ये भगवंत आहे. तोपर्यंत मला आठवण राहणार नाही की मी महात्म्याची निंदा नाही केली पाहिजे. तोपर्यंत मला आठवण राहणार नाही की मी महात्म्याची निंदा, मस्करी. एक व्हिडिओ पाहण्यात आला जास्त विचाराचा की निंदा रूपी पाऊस. सत्संगाची घरामध्ये असेल आपण, तर आपण मुलाबाळामध्ये सुद्धा महात्म्याची निंदा करतो. ही गोष्ट कमी झाली पाहिजे हे महात्मा सांगत होते. सत्संगाची जोपर्यंत आपण सद्गुरू जे सांगितलंय ते आचरणात आणत नाही, तोपर्यंत आपली भक्ती तिथपर्यंत जाणार नाही. जे संतांनी वचनं गायली, लिहिली, आपण ती वाचतोय, पण त्या अवस्थेला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानावर चालावं लागेल, ज्ञान आपल्या आचरणात आणावं लागेल. जोपर्यंत ज्ञान आचरणात येत नाही तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही. मग सद्गुरूने असं काय केलंय की आपल्यामध्ये जीवनामध्ये आपल्या परिवर्तन घडावं. परमात्मा दाखवलाय, कसलाही उपाय न घेता दाखवलाय, कसलीही साधना, कसलाही जप तप न करता दाखवलाय. मग त्याची आज प्रत्येक महात्मा या ठिकाणी येतोय, समोर बहीण जे येतात त्या सद्गुरूचं गुणगान गातायत, धन्यता मानतायत. का बरं मानतायत? की अशा ह्या अविनाशी रूपाला सद्गुरूने आपल्याला दाखवलंय. या चामड्याच्या डोळ्याला हा परमात्मा दाखवलाय. आता महात्मांनी सुंदर सांगितलं ते विराट स्वरूपाचं दर्शन जोपर्यंत अर्जुनाला झालं नाही तोपर्यंत तो परमात्मा कळाला नाही. कारण हा सद्गुरूचा महिमा जो आहे हा सहजासहजी करण्यासारखा नाहीये. अर्जुनाचा भगवंताचा सहवास 1-2 दिवसाचा नव्हता, भरपूर कालावधीचा होता. महात्मा लिहितात पुस्तकामध्ये की 32 वर्षाचा अर्जुनाचा आणि भगवंताचा सहवास होता. पण तरी सुद्धा भगवंत अर्जुनाला काय म्हणाले? परिनेनसीच गावंडिया काय कोपवाता धनंजया अंग सोडून छाया आलिंगतो सीमा. की गावंडिया या शब्दाचा अर्थ गावंड, की बाबा अर्जुना तू गावंड आहेस, तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या सावलीला आलिंगन देतोय, तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या बाह्य रूपाला आलिंगन देताय. आणि बाह्य रूपाला सावलीला कुठं आलिंगन देता येत आहे का? तर मुळीच नाही. पण ज्यावेळेस विराट स्वरूपाचं दर्शन झालं त्यावेळेस अंगसंग परमात्मा बघितला अर्जुनानं, त्यावेळेस कळालं की हा सर्वत्र आहे. मारणारा तो आहे, तारणारा तो आहे, माझ्यामध्ये तो आहे, तुझ्यामध्ये तो आहे, सर्वत्र आहे. या सैन्यामध्ये तोच आहे. भगवंताला म्हणायला एवढंच काय आहे, हत्तीमध्ये सुद्धा तूच आहे. पण जोपर्यंत त्या विराट स्वरूपाचं दर्शन झालं नाही तोपर्यंत कळालं नाही. तोपर्यंत श्रीकृष्णाला सुद्धा सख्या म्हणायचा, केशवा म्हणायचा. पण ज्यावेळेस कळालं की बाबा हाच सगुण साकार रूपामध्ये हा निराकार ईश्वर जो आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये सगुण साकार रूपामध्ये आलाय, त्यावेळेस तन मन धनाने समर्पित झाला, दर्शन घेतलं. नाहीतर बाकीचे सगळं वर्ष सखा म्हणून, मित्र म्हणूनच त्याच्यासोबत वावरत होता. ती परमसत्ता जी आहे, तो निराकार ईश्वर जो आहे तो सद्गुरूच्या रूपाने आपल्यामध्ये आलेला आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या रूपामध्ये आणि स्वतःच्याच आत्मस्वरूपाची स्वतःच्याच स्वरूपाची जाण करून देण्यासाठी या भूतलावर आलेला आहे की प्रत्येकाला त्याची जाणीव व्हावी। निराकार वस्तू आकाराशी आली, विश्रांती पै झाली विश्वजना। ही निराकार ब्रह्मरूप वस्तू सद्गुरूच्या रूपाने साकार रूपामध्ये आली आणि तुमची आमची भटकंती संपवली। तुमचा आमचा जन्म मरणाचा फेरा चुकवला, तुमचं आमचं जन्म मरण चुकवलं। 84 लाख योनीच्या फेऱ्यातून तुमची आमची सुटका केली। आणि म्हणून शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणाले, धन्य धन्य सद्गुरू माऊली योग असा हा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने जीवा यमापासून सोडविला। का धन्य धन्य म्हणाले की माझी या भवसागरातून सुटका या सद्गुरूने केलेली आहे। कारण या सद्गुरू शिवाय दुसरा कोणी नाहीये की या भवसागरातून आपली नौका पलीकडे नेईल किंवा भवसागरातून सुटका आपली करेल। सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंका न कोणी। इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदतीन। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची। वंचिता करती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती। ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाचा अन काही। की सद्गुरू वाचून या भवसागरातून संसार सागरातून तारून नेणारा निसंकोच निसंशय असा दुसरा कोणी नाहीये। भले इंद्र चंद्र ब्रह्मदेव जरी असले तरी देखील ते आपल्या शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाही। सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आणि आपल्या भक्ताच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष म्हणजे सद्गुरू। आणि माऊली म्हणतात की मी त्यांचा एकनिष्ठतेने भक्त झालो आहे आणि यांच्याशिवाय इतर साधन मला दिसत नाही। आणि आज या ठिकाणी ब्रह्मज्ञान प्राप्त करणारे भक्त सुद्धा काय म्हणत आहेत, धन्य धन्य सद्गुरू माऊली योगासा हा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने जीवा यमापासून सोडविला। की या सद्गुरूची धन्यता मानत आहेत, या ठिकाणी येऊन त्यांचा महिमा गात आहेत की असा हा विराट स्वरूप असा हा परमात्मा मला दाखवलाय, ईश्वर दाखवलाय आणि माझी भक्ती सोपी केली। सासंगजी आपलं जीवन सुखमय केलं या सद्गुरूनं। जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे साध्य करायला हवं ते आपण साध्य केलंय या सद्गुरूच्या कृपेने। सद्गुरूने आपल्याला निवडले की लेख होता सासंगजी पेपरमध्ये की आपण म्हणतोय की मी सद्गुरूला निवडलंय, सद्गुरूला शरण गेलो, परंतु त्या लेखामध्ये असं होतं की शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की सद्गुरू त्यांचा त्या भक्ताचा शोध घेत गुरु याच्यापर्यंत येत असतात, भक्तापर्यंत येत असतात। म्हणजे आपण म्हणतोय की मी सद्गुरूला निवडलंय, सद्गुरूला शरण गेलोय, पण तसं नाहीये। पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य संचित या सद्गुरूनं आपल्याला निवडलं आहे। अगदी या समाजातून आपण म्हणतोय की एवढ्या लोकसंख्या या ठिकाणी आहे या गावामध्ये, परंतु एवढेच लोक काय या ठिकाणी येऊन बसले, तर सद्गुरूने एवढ्याच लोकांना निवडलेलं आहे। ती कृपा आपल्यावरच झालेली। पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असेल, पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून आपण या दरबारामध्ये आहोत, म्हणून आपल्यावर सद्गुरूने कृपा केलेली आहे। मग सद्गुरूने जे आपल्याला आदेश उपदेश दिले सत्संगाची, सद्गुरूने जे आपल्याला सांगितले त्याच्यावर चालण्याची आवश्यकता आहे। विश्वास आपल्याला सद्गुरूच्या वचनावर ठेवण्याची आवश्यकता आहे। सुंदर असा दरबार आपल्याला सद्गुरूने उपलब्ध करून दिलेला आहे। गरज आहे फक्त त्याच्यावर चालण्याची। सद्गुरू आपल्याला बोटाला धरून शिकवत आहे, वागावं कसं, बोलावं कसं, समाजामध्ये वावरावं कसं। आपली भक्ती आपली सुंदर करत आहे, आपलं जीवन सुंदर करत आहे, अशी कृपा सद्गुरूने केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आलेला प्रत्येक महात्मा सद्गुरूचं गुणगान गात आहे, सद्गुरूचा महिमा गात आहे। सत्संगाची दासही परम भाग्य की तुमच्यासारख्या साधू संतांचं दर्शन दास लावत आहे। अशाही या वातावरणामध्ये असा सत्संग आपल्याला भेटत आहे। नाहीतर सत्संगाची कुठंतरी प्रत्येक महात्मा सांगतोय ना, कुठंतरी आपण कितपत पडलो होतो, धूळ खात पडलो होतो, कोणी म्हणून विचारत नव्हतं, परंतु सद्गुरूने या दरबारामध्ये बोलावलं, आपली अज्ञानाची धूळ साफ केली, आपल्याला त्या परमात्म्याची ओळख करून दिली आणि आपलं यलोक सुखी आणि परलोक सोयला केलं। सत्संगाची गरज आहे फक्त त्या वचनावर चालण्याची। सद्गुरू पहा किती कृपा करत असतो। एक चंदीगडचे महात्मा बाबा हरदेवसिंहजी महाराजांना भेटायला गेले दिल्लीला, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही ती प्रबंधकाची व्यवस्था होती, त्या व्यवस्थेनुसार त्यांचं दर्शन काय
बाबाजीचं दर्शन त्यांना झालं नाही आणि ते महात्मा नाराज होऊन परत आले. आणि आल्याच्या नंतर आता मनामध्ये खंत होती, सद्गुरूला भेटायला गेलो, सद्गुरूचं दर्शन घ्यायला गेलो, पण प्रबंध व्यवस्थेनुसार काय दर्शन बाबाजीचं झालं नाही. नाराज होते, कुठंतरी मनामध्ये खंत होती. पण सद्गुरू किती दयावाने पहा की आज जवळपास महिन्या 15 दिवसाचं अंतर गेलं. महिन्या 15 दिवसांनी बाबाजींनी काय केलं, त्यांचा दौरा जे होता ते दौरा आखला आणि चंदीगडला सुद्धा बाबाजी त्या दौऱ्यामध्ये गेले. त्या ठिकाणी सत्संग झाला आणि ज्यावेळेस दर्शनासाठी ते महात्मा आले चंदीगडचे समोर, बाबाजीचं दर्शन घेतलं आणि बाबाजींनी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, महात्माजी तुम्ही दिल्लीला आला होता परंतु दास तुमचं दर्शन घेऊ शकला नाही, दासला माफ करा. त्या महात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, बा सद्गुरू किती दयावान आहे. म्हणजे मनामध्ये खंत होती, सद्गुरूला भेटण्याची ओढ होती, परंतु त्या ठिकाणी सद्गुरूचं दर्शन झालं नाही, तर स्वतः सद्गुरू तिथपर्यंत आले. शास्त्राने सांगण्याचा भावार्थ असा आहे की हा दयावान सद्गुरू जो आहे, कृपावान सद्गुरू आहे, हा कुठेही आपल्याला मिळणार नाही. पावलोपावली आपल्याला ते शिकवत आहे, आपल्या बोटाला धरून चालवत आहे, प्रत्येकाची झोळी सुखाने भरवत आहे. सासंगाची पाहत असते, मी सांगत असतो, एखादी महिला जर माहेराला गेली ना, तर माहेरून परत येताना त्या महिलेची आई जी असते ती त्या पिशवीमध्ये काहीतरी टाकून देत असते. तुरीची डाळ टाकील, वांगे टाकील, बटाटे टाकील, काही शेंगा टाकील, काहीतरी टाकील. नेहमी सांगत असतो दास. सासंगाची ज्यावेळेस ती मुलगी सासरला निघते, आई काहीतरी टाकून देते, म्हणजे आई तिची पिशवी जी आहे कधीही रिकामी ठेवत नाही. सासरची मग आई जर मुलीची पिशवी रिकामी ठेवत नसेल तर ही जगाची माऊली आहे, कोणाची झोळी रिकामी ठेवणार नाही, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणार आहे. कारण आपल्या भक्ताच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष कोण असेल तो तर सद्गुरू आहे. आणि असा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला, मग आपण भाग्यवान आहोत की नाही? तर मुळातच आपण भाग्यवान आहोत. सासंगाची या दरबारामध्ये येऊन बसणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. असंख्य ठिकाणी भक्ती चालू आहे, असंख्य ठिकाणी दासही फिरतोय, परंतु हा दरबार जो आहे हा सत्याची उधळण करणारा दरबार आहे, प्रेम शिकवणारा दरबार आहे, प्रेम वाटणारा दरबार आहे. असा दरबार आपल्याला लाभला आहे, म्हणून आपण भाग्यशाली आहोत. सासंगाची समर्थ असा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनात आलाय, खरोखर कृपा आहे. गरज आहे फक्त त्याच्यावर चालण्याची, विश्वास ठेवण्याची. पण कुठेतरी आपला विश्वास डळमळीत होतोय. ती शांती सासंगाची आपण इतरत्र भटकत होतो, परंतु ती शांती आपल्याला लाभली नाही. समाधान म्हणजे या दरबारामध्ये आल्याच्या नंतर मला काहीतरी मी श्रीमंत झालोय, मला काहीतरी धनसंपत्ती मिळाली असं नाहीये, परंतु मला ते समाधान मिळालं, ती शांती मला मिळाली. जी शांती मी आधी नुसतं म्हणायचो शांती शांती. पहा, एक उदाहरण दासलं या ठिकाणी आठवत आहे की एक पंडित आपल्या घरामध्ये भोजन करण्यासाठी बसला आणि भोजन करण्यासाठी बसला आणि त्या पत्नीनं ताट वाढून आणलं आणि ताट वाढून आणल्याच्या नंतर यांनी भोजन मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्य कर्वावय तेजस्वी धीत नाममस्तु वाग्विद्विषावय. आणि शेवटी त्रिवार शांती म्हणावी म्हणून त्यानं 3 वेळेस शांती 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 म्हटलं. 3 वेळेस शांती शांती म्हटलं. जेवणाचा एक घास तोंडात टाकला आणि त्याला असं जाणवलं की भाजीत मीठ नाही. प्रेमाने बोला. आता त्या पंडितानं आपल्या समोरचं ताट उचललं आणि 3 वेळेस शांती शांती म्हणणाऱ्या पंडितानं आपल्या पत्नीच्या डोक्यात ताट फेकून मारलं. महाराज म्हणतात की नुसती शांती शांती बोलून शांती मिळणार नाहीये, तर ती आत्मसात करावी लागेल. आणि ती आत्मसात करण्याची जागा जी आहे ना, ती ही जागा आहे. नाहीतर मी बाहेर म्हणत होतो ना, शांती शांती म्हणत होतो, परंतु मला शांती लाभली नाही. मी राम राम म्हणत होतो, परंतु मला राम दिसला नाही. मी कृष्ण कृष्ण म्हणत होतो, परंतु मला त्या कृष्णाचं दर्शन झालं नाही. आताच महात्मा म्हणाले ना, एक राम दशरथ का बेटा. सासंगाजी म्हणत होता आपण सगळं काही, परंतु त्याचं दर्शन घडून देण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नव्हतं. परंतु असा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला, सामर्थ्यवान, की त्या अविनाशी परमात्म्याची ओळख करून दिली. जसं एक ओवी सुद्धा आहे, लोहाचे कनक होय ते सामर्थ्य परिस्थितीचं आहे, की मृत ही जीवते होय अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं होतं हे खरं आहे, परंतु ते सामर्थ्य कोणामध्ये आहे तर
परिसामध्ये आहे. मृत व्यक्तीलाही जिवंत करता येईल, परंतु तो प्रताप कोणामध्ये आहे? तर अमृतामध्ये आहे. तसं या परमात्म्यालाही पाहता येतं, ते दाखवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर समर्थ अशा सद्गुरूमध्ये आहे. आणि ते सामर्थ्य जे आहे ते माझ्या सद्गुरूमध्ये आहे. आणि म्हणून मी भाग्यवान आहे की अशा या दरबारामध्ये बसलोय आणि माझा सद्गुरू समर्थ आहे, तो अविनाशी परमात्मा मला दाखवला. नाहीतर आपलं चालूच होतंय ना, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथून चराचर त्याची भजे, योग याग विधी येणे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म, भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. म्हणत होतोय, परंतु खरा अनुभव आला नव्हता सत्संगाची. सद्गुरू वाचूनी तरले जे म्हणती, आधी बुडती ते भवसागरी. सद्गुरू शिवाय भवसागरातून तारून नेणारा कुणी नाहीये. आणि असा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलाय आणि म्हणून आपण भाग्यशाली आहोत. ते प्रेम करण्याची जी शक्ती आहे, प्रेम करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सद्गुरूने आपल्याला शिकवले. ती कला आपल्याला शिकवली, विद्वान आपल्याला बनवलंय, आपली भक्ती पूर्णत्वाला नेली आणि म्हणून आपण भाग्यशाली आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि तुमच्यासारख्या साधू संतांच्या कृपेने दासला सुद्धा तो परमात्मा पाहण्याचा योग आला. नाहीतर विठ्ठल विठ्ठल चालूच होतं, पांडुरंग पांडुरंग चालूच होतं. कुठंतरी एखाद्या सीमित ठिकाणी आपण परमात्म्याला पाहत होतो, मंदिरामध्ये पाहत होतो, मंदिराच्या आणखी कुठे पाहत होतो, सत्संगाची जत्रा यात्रा भरपूर चालू होतं. परंतु तो खरा परमात्मा जर कोणी दाखवला असेल तर तो सद्गुरूने दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण भाग्यशाली आहोत सत्संगाची. या दया करा, कृपा करा सत्संगाची. असंच सत्संग रूपी या सत्संगमध्ये दासलाही जोडून ठेवा. ज्याप्रमाणे दास बोलतोय सत्संगाची, त्याप्रमाणे दासचे सुद्धा आचरण घडवत. ज्याप्रमाणे दास म्हणाला, ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का शृंगार बने सत्संगाची. माझं सुद्धा जीवन तुमच्यासारख्या साधू संतांसारखं सुंदर व्हावं. ज्याप्रमाणे या ज्ञानाच्या गोष्टी करतोय, ज्याप्रमाणे हे ज्ञान तुम्हाला सांगतोय सत्संगाची, त्याप्रमाणे दासचं सुद्धा कर्म घडवत सत्संगाची. दास येताना सत्संगाची येता येता रस्त्याच्या साईडला एक दगड लागला सत्संगाची आणि त्याच्यावर लिहिलं होतं आंबड 22 किलोमीटर. लिहिलं होतं त्याच्यावर आंबड 22 किलोमीटर. त्याला विचारलं, म्हणलं बाबा सगळ्याला सांगतोय रस्त्याला जाणाऱ्या येणाऱ्याला आंबड 22 किलोमीटर, आंबड 22 किलोमीटर, परंतु तू कधी आंबडला गेलाय का? ते म्हणे नाही, मला जाताही येत नाही आणि ते माझं काम नाहीये. माझं काम काय? फक्त सांगायचं आंबड 22 किलोमीटर. तसं दास सुद्धा तो किलोमीटरचा दगड न राहता नुसतं तुम्हाला न सांगता सत्संगाची की ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का शृंगार बने, की तुम्हाला ज्ञानावर जगण्याचं न सांगता दासलाही ते कृपा करा की दास सुद्धा त्या ज्ञानावर चालू. त्या किलोमीटरच्या दगडासारखी अवस्था दासची राहू नये की तुम्हाला सांगावं नुसतं ज्ञानावर जागा, ज्ञानावर जागा आणि स्वतः मात्र काहीच नाही. या दया करा, कृपा करा सत्संगाची. तुम्ही सर्व संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात. सत्संगाची एवढ्या वेळापासून तुम्ही या ठिकाणी दासला ऐकताय. नाहीतर परिस्थिती अशी, ऐकण्याची परिस्थिती कोणाचीच नाही. पहा घरामध्ये सुद्धा आपण पाहतोय की एक बोलायला लागला का दुसरा ऐकून घ्यायच्या कॅपॅसिटीमध्ये नसतो. बाहेर जरी कट्ट्यावर बसलो तरी कोणाची मानसिकता ऐकण्याची नाहीये. परंतु तुम्ही अगदी 2 तासापासून या महात्म्यांना ऐकलाय, दासताही अर्धा 2 तासापासून ऐकताय सत्संगाची. बाबाजी म्हणायचे ना, कान तो हो गए बंद सभी के, रह गए सिर्फ जुबानी. प्रत्येकाचे कान बंद झाले का? तर ऐकण्याची कॅपॅसिटी नाही राहिली. तर तुमच्या आमच्यामध्ये ती कॅपॅसिटी या सद्गुरूने दिलेली आहे, ऐकण्याची क्षमता दिलेली आहे सत्संगाची. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत सत्संगाची. या कारण तुमचा स्वभाव तसा आहे की ऐकण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे. म्हटलं जातं ना की जैसा स्वभाव मायबापाचा, आपण ते बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आली. की ज्याप्रमाणे एखादं लहान मूल बोबडं जरी बोलत असलं पण आई वडील त्याचं कौतुक करतात, त्याप्रमाणे दासच्या वाणीतून सुद्धा उस्मित शब्द निघाला असेल, दास बोबडं बोलला असेल, परंतु तुम्ही कृपावंत आहात, दयावंत आहात, त्याचं कौतुक करत आहात सत्संगाची. या वेळ सुद्धा आपल्या वेळेवर पोहोचली आहे. दासलाही कृपा करा, दासच्या परिवारावर सुद्धा कृपा करा की दासचं जीवन तुमच्यासारख्या महान साधू संतांसारखं हो. की ज्या कोणाची काही अडचण असेल, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सर्वांना सुखी करतील, सुखी ठेवतील. ज्या कोणाच्या अडचणी असतील त्या दूर करतील.
दातला सुद्धा कृपा करा, दया करा. की शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की याची दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. प्रेमाने बोला.